जागा वाटपासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येते। मविया सर्वात जास्त जागा या ठाकरे गटाला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते अशी एक चर्चा आहे। लोकशाही मराठीला खात्रीला एक सूत्रांकडून ही माहिती मिळते। 48 पैकी सर्वात जास्त जागा या ठाकरे गटाला मिळू शकतात, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळू शकतात। विशेष म्हणजे अकोल्याची जागा जो वारंवार वंचित संदर्भात उल्लेख केला जातो, अकोला फॅक्टर संदर्भात उल्लेख केला जातो, त्या अकोल्याच्या जागेवर वंचितला ही जागा देण्यासंदर्भात देखील चर्चा आहे। वंचितला अकोल्याच्या जागेची ऑफर दिली जाऊ शकते, अर्थात विश्वसनीय सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात माहिती मिळते। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, मवियाच्या जागा वाटपासंदर्भात आज बैठक झाली। जरी 30 जानेवारीला जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होईल, वंचितचे प्रकाश आंबेडकर सहभागी होतील असं खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आलं असलं तरी प्राथमिक माहिती जी समोर येते यामध्ये जागा वाटपामध्ये ठाकरे गटाचं पारडं जड मानलं जात आहे। नक्कीच लागवी, एकंदर पाहिलं तर आज महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमधून स्पष्ट झालेलं आहे की लोकसभा निवडणुकीचे पडगम हे वाजायला सुरुवात झालेली आहे। त्यानिमित्ताने आता महाविकास आघाडी ही अलर्ट मोडवर आलेली आहे। महाविकास आघाडीची आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। त्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींवर चर्चा झाली। त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा विषय हाच होता की जागा वाटप तिन्ही पक्षांमध्ये कशा प्रकारे करावं, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी देखील समाविष्ट होणार होती। त्यामुळे संपूर्ण या चारही पक्षांमध्ये कशा प्रकारे जागा वाटप केलं जावं, एकंदर संपूर्ण विषयावर चर्चा झाली। त्यामध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सध्या तरी सूत्रांकडून मिळत आहे। एकंदर संपूर्ण पाहिलं तर भविष्यामध्ये ज्या जागेवरती जो पक्ष अधिक ताकदवर असेल किंवा अधिक मतं आणू शकेल अशा प्रकारची संपूर्ण माहिती असेल ती जागा या संपूर्ण पक्षाला दिली अशा प्रकारे संपूर्ण एकमत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 जागांमध्ये एकंदर पाहिलं तर कुठेतरी रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अंतिम चर्चा ही येत्या 30 तारखेला होणार आहे, त्यावरती पुढील चर्चा होईल। मात्र सध्या तरी ही चर्चा अत्यंत सकारात्मक आपल्याला पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीमधून एकंदर जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी देखील आता येत्या 30 तारखेला सहभागी होणार आहे। ती सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार, स्वतः प्रकाश आंबेडकर देखील संपूर्ण बैठकीला उपस्थित राहणार आहे। त्यामुळे येत्या 30 ही महत्त्वाची बैठक पार पडली। मात्र सध्या तरी ही बैठक संपूर्ण सकारात्मक झालेली पाहायला मिळत आहे। लागवी, भूषण, अकोला फॅक्टर ज्याचा वारंवार उल्लेख केला जातो, वंचितला ही अकोल्याची जागा दिली जाऊ शकते अशी सुद्धा एक माहिती मिळते। या संदर्भात काय चर्चा झालेली आहे? कारण वारंवार खासदार संजय राऊत यांच्याकडून देखील उल्लेख करण्यात आलेला होता की अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनी लढवावी। नक्कीच वंचित बहुजन आघाडीला आता संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी आता संपूर्ण तीनही पक्ष, महाविकास आघाडी जे आधीचे मूळ पक्ष होते ते तिन्ही पक्ष आता संपूर्ण उत्सुक आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रकाश आंबेडकरांना यांना आजच या बैठकीमधून त्यांना संपूर्ण फोन करून याची चर्चा करण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांना पुढील बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। स्वतः प्रकाश आंबेडकर देखील येणार आहेत। या संदर्भामध्ये माहिती देत असताना अकोला हा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडण्यात यावा अशा प्रकारे देखील चर्चा आज करण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांना ही जागा देण्यात दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर देखील या संपूर्ण गोष्टींचं समाधानी असल्याचं देखील आपल्या सूत्रांकडून माहिती मिळाली। त्यामुळे येत्या 30 तारखेला नेमक्या बैठकीमध्ये नेमक्या पुढील अंतिम निर्णय काय होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी संपूर्ण बैठक ही सकारात्मक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। लागवी, निश्चित भूषण, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती मिळते। लोकसभेच्या 4 जागांची अदलाबदल होण्याची चिन्ह आहेत। यामध्ये रायगड, कोल्हापूर, अमरावती, भंडारा या मतदारसंघाची अदलाबदल होऊ शकते। थेट जाऊया अधिक माहिती करता आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? ठाकरे गटाला साधारणतः मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा ठाकरे गट लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे, तर लोकसभेच्या 4 जागांची सुद्धा अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नक्कीच लागवी, या संपूर्ण चर्चेमध्ये ठाकरे गटाचं पारडं कुठेतरी जड आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई जे अत्यंत राजकीयदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचं शहर मानलं जातं, त्या मुंबईत ठाकरे गटाला तब्बल 4 जागा देण्यात येण्याची सध्या सूत्रांची माहिती मिळत आहे। त्यामुळे ठाकरे गटाचं पारडं जड आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाला संपूर्ण मुंबईतील 4 जागा, या प्रमुख ज्या जागा आहेत त्या जागा ठाकरे गटाला सोडण्यात येण्याचा निर्णय आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे। येत्या 30 तारखेला हा जर अंतिम निर्णय होणारच आहे। मात्र सध्या सूत्रांची माहिती हीच आहे की ठाकरे गटासाठी संपूर्ण पारडं जड असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाला 4 जागा सोडण्यात येणार आहेत। तसेच ज्या लोकसभेच्या 4 जागा आहेत ज्यामध्ये अकोला आहे, कोल्हापूर आहे, रायगड आहे, इतर ज्या 4 जागा आहेत त्या 4 जागांमध्ये रस्सीखेच झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। या 4 जागांमध्ये कोणत्याही प्रकारचे अदलाबदल आपल्याला भविष्यामध्ये अपेक्षित आहे। ती जागा अदलाबदल देखील आपल्याला यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण जागा चर्चा जी आहे ती येत्या 30 तारखेला होणारच आहे। त्यामुळे सध्या तरी आपल्याला कुठेतरी महाविकास आघाडीची जी संपूर्ण चर्चा आहे ती सकारात्मक झालेली पाहायला मिळत आहे। लागवी, भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण असे सविस्तर माहिती करता।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.